साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। नागरिकांना परवडेल अशा दरात प्रवास करता यावा या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या योजनेतील 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत। त्यासाठी बुधवार पेठेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे। मे महिन्यात कंपनीकडून महापालिकेला पहिल्या टप्प्यातील 30 बस मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या PM ई बस सेवा योजनेतून सोलापूर महापालिकेला 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत। त्यातील 10 बस महिलांसाठी स्वतंत्र असणार आहेत। बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी 20 बस चार्जिंग करता येतील। बस गाड्या त्या ठिकाणी लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी खोल्या बांधल्या जात आहेत। 31 मार्चपर्यंत राज्य शासनाचा कंपनीसोबत करार होणार असून त्यानंतर कंपनीसोबत महापालिकेचा करार होणार आहे। त्यानंतर महापालिकेला पहिल्या टप्प्यातील बस मिळणार असून त्यासाठी मे उजाडणार आहे। बस मिळाल्यावर प्रवाशांना स्वस्तात आरामदायी प्रवास करता येणार आहे। राज्य शासनाचा कंपनीसोबत करार झाल्यावर महापालिका त्या कंपनीसोबत करार करेल। त्यानंतर पहिल्या टप्प्यात 30 इलेक्ट्रिक बस सोलापूर महानगरपालिकेला मिळणार आहेत। बस कोणत्या मार्गांवर धावणार हे निश्चित केले आहे। चार्जिंग स्टेशनचे 95% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम काही दिवसात पूर्ण होईल असे सोलापूर महानगरपालिका अधिकारी तपन डंके यांनी सांगितले।